चांगल्या स्वच्छ सुंदर फ्रेश सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून बाहेर पडले, थोडा वेळ चालले आणि थोड्याच वेळात पायाबरोबर डोकं पण चालू लागलं. विचारांचं चक्र डोक्यात की आता घरी गेल्यावर स्वयंपाक काय, डब्याला काय द्यायचं, मुलांना काय आवडेल. आता हे चालू असताना आम्ही भाजीवाला काकांजवळ पोहोचलो. त्यांच्याकडे कोबी, फ्लावर, सिमला मिरची, वाटाणा हे एकत्र बघून लेकीला पावभाजी आठवली. मग तिथून सगळ्या भाज्या घेऊन घरी आलो आणि सगळ्या भाज्या चिरायची, कापायची आता वेळ. तर हा पेपर माझ्या समोर आला आणि याने परत मला धस्स झालं. पण पाहिलं तर हा पेपर खूप जुना होता. पण तो काही सेकंद का होईना मागच्या कटू आठवणी जाग्या करून गेला. त्या सगळ्याला इग्नोर करत मी आपल्या कामावर फोकस केलं. सगळ्या भाज्या चिरल्या, त्या अशा छान काठोकाठ कुकर भरेपर्यंत त्या कुकरमध्ये भरल्या. आता इथे एक गंमत आहे. पावभाजी म्हणजे सगळ्या भाज्यांचं मिश्रण. यामध्ये दोडका, वांग, दुधी भोपळा हे सोडून आपण ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या सगळ्या टाकू शकतो. मी गाजर, बीट हे तर हमखास टाकतेच. बीटाने एक तर कलर पण छान येतो भाजीला आणि छान पण लागतो. कुकरच्या मस्त 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो हे सगळं बारीक गॅसवर मस्त परतत राहायचं. याचा कलर नाही बदलला पाहिजे. कांदा ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त सॉफ्ट करायचं आहे. आणि टोमॅटोसुद्धा त्याचं सगळं पाणी सोडून असं मॅश झालं पाहिजे. ते परतत असताना एकीकडे आपला कुकर आता उघडायचा. कुकरमधल्या भाज्या सगळ्या तुम्ही मॅशरनी पण मॅश करू शकता. इथं मी मिक्सरने, शॉर्टकट बाबा. वेळ कमी असल्यावर असे शॉर्टकट मारावे लागतात, काय करावं. वेळ कमी असला तरी मिक्सरला लावलं तरी त्याची पेस्ट नाही बनवायची आपल्याला. काही भाज्या तशाच राहिल्या पाहिजेत म्हणून थोडंसंच फिरवायचं. ते होई तोवर आपण कांदा टोमॅटो परतायला ठेवलाय तो असा होतो बघा. आता यामध्ये सगळे मसाले जाणार, म्हणजे हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला, धना जिरा पावडर, अजून काही तुम्हाला हवं असेल ते टाकू शकता, मीठ, हे सगळं टाकून अजून थोडा वेळ परतून घ्यायचं. त्या मसाल्यांचा अर्क सगळं त्या कांद्यामध्ये उतरला पाहिजे. आणि हे झालं की आपण जे मिक्सरला फिरवलेली भाजी आहे ती यामध्ये टाकायची आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं छान. आणि याची कन्सिस्टन्सी थोडं पाणी ॲड करत आपल्याला हवी तशी करायची. वरून थोडीशी कोथिंबीर, बटर, अजून पावभाजी मसाला हवा असेल तर ते टाकायचं. दिसायला अजून देखणी हवी असेल ही भाजी, यामध्ये आपण खायचा रंगसुद्धा ॲड करू शकतो. पण बाहेरचे कलर्स, प्रिझर्वेटिव्ह हे नको म्हणून तर आपण घरी बनवतोय ना. आणि आपण आई पण आहोत तर मग आपण नाही करणार. एकीकडे पाव भाजायचे आणि झाली तयार आपली गरमागरम होममेड पावभाजी. याबरोबर वाढायचं कांदा, टोमॅटो, काकडी. चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तर मान होईल वाकडी.